श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग संक्रांतीच्या दिवशीचा आहे. तर संक्रांतीची वाणं 3च्या पुढे होती म्हणून थोडंसं निवांत काम चालू होतं आणि गावचा सप्ताह पण चालू आहे. तर आज एकादशी पण होती म्हणून काय देवाला नैवेद्य चालत नाही म्हणून आज काय पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक नव्हता म्हणून संपूर्ण कामे निवांत करून घेतले. आई इथं सुगड्याची पूजा करून घेत आहेत कारण आता आम्हाला भागवत कथेला पण जायचं होतं म्हणून आम्ही रेडी होऊन घेतलं आणि सुगड्याची पूजा करून घेतली. म्हटलं आल्यावर काही नाही दुसरी साडी नेसता येते आणि वाण द्यायला जाता येते. तर संपूर्ण तयारी करून घेतलेली आहे वाणाची. वाण हे कापून घेतलेले. फक्त म्हणलं आलं की साडी बदलायची आणि लवकर वाण द्यायला जायचं. तर आता भागवत कथा 1:30-2 वाजता संपली की घरी येऊन आवरावरी करायची. तर इथं सुगड्याची पूजा करून घेतली की आता आम्ही निघायलो पोथी ऐकण्यासाठी. आज पोथीचा पण शेवटचा दिवस आहे म्हणून पोथी काही जास्त घेणार नाही. 1:30-2 वाजेपर्यंत पोथी संपल. तर घरातले लॉक केले. तर आईनं बाहेरचा पण गेट लावून घेतला. गेट खूप जड असल्यामुळे लागत नाही, लवकर जड आहे. तर कुलूप ते लावलं आणि आम्ही दोघी पण आता निघालोत मंदिराकडं सप्ताकडे जाण्यासाठी. तर थोडंसं ना गावाच्या बाहेर नारायण महाराजाचं मंदिर आहे. आमच्या गावचे गुरु येते त्यानेच सप्त्याची सुरुवात केली. तर थोडं गंगाच्या कडीला मंदिर आहे. थोडंसं चलत जावं लागते. तिकडं गोदावरी नदी आहे बघा, ते झाडं ते दिसायलेत ना तिकडं. आणि हे आहे नारायण महाराजाचं मंदिर. तुम्हाला मी गंगा पण जवळून दाखवते बघा. गंगाला खूप भरपूर पाणी आहे. तर इकडं ना लेकरं ते खेळायला येतं आणि दुकान पण आहे. तर शंभूनं बाबासोबत बाहेर आलता. तर इथं लेकरांसोबत खेळायला त्याला खूप मजा वाटायली. घरात कसं कोंडून कोंडून असतंय तर आम्ही पण इथं नारायण महाराजाच्या मूर्तीची याची पाया पडली बघा. इथं मंदिर आहे. तर वर इथं रुक्मिण आहे, मंदिर आहे आणि खाली नारायण महाराजाच्या पादुका आहेत. तर देवाचं दर्शन घेतलं. आज एकादशी पण होती. तर खूप मस्त वातावरण होतं. इकडं गंगा भरलेली आहे आणि इकडं आता सप्ताह चालू आहे बघा. तर भागवत कथा सुरू आहे इकडं. तर संपूर्ण बायका आलेल्या आहेत. वेगवेगळ्या साड्या ते आज संक्रांत पण होती म्हणून पुढे किती मस्त अशी रांगोळ काढलेली आहे बघा. तर आता नाही का कथा झालती. तर आरतीची तयारी चालू आहे आणि पूजा पण आजच आहे सप्त्याची भागवत कथेची. तर आई इथं शंभूला घेऊन दर्शनासाठी गेलात महाराजाला. तर हे भागवतचार्य आहेत आमच्या इथले बाबळगावचे. तर यांचं नाव माझ्या इतकं लक्षात नाही पण हे भागवतचार्य आहेत. तर शंभूनं आईनं दर्शन घेतलं. मी पण थोडीशी सेल्फी व्हिडिओ काढून घेतला. तर खूप मस्त इकडलं वातावरण आहे. तर घरी आलोत, साड्या त्या नेसल्या, आवरून घेतलं आणि वाणं द्यायला लगेच निघालोत कारण टाईम झालता. आईनं इथं जांभळ्या कलरची साडी घातली, खूप छान दिसू लागली. आईनं आधी तुळशीला ओवाळून घेतलं आणि इथं मी हिरव्या कलरची साडी घातलेली आहे. तर मी पण इथं तुळशीला ओवाळून घेतलेले. तर घरातल्या देवाला ओवशीलं, घरातल्या देवाऱ्यातल्या देवाला तुळशीला आणि आम्ही दोघी आता निघालेले गंगाला जाण्यासाठी वाण देण्यासाठी. तर इथं शेजाऱ्यांपाशी चाबी ठेवली कारण शंभूचे पप्पा येणार होते. तर आधी आमच्या गावातल्यानं गोदावरी नदीला वाण देण्यासाठी जायचं होतं. तर शंभूला घरी ठेवायला कोणीच नव्हतं कारण मिस्टर पण नव्हते आले आणि बाबा पण नव्हते. त्यामुळे त्याला सोबतच घेतलं. पण ताटं ते असल्यामुळे त्याला कडाव घेता येणं गेलं म्हणून पायानं चलू लागला. तर हे बघा गोदावरीला आता आम्ही वाण देण्यासाठी आलोत. तर बायका आधीच गेलेल्या आहेत बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. प्रत्येक ठिकाणी बायका फोटो काढू लागल्या कारण खूप छान मेकअप केलेलं असतं संक्रांतीचं. तर आम्ही इथं आता गंगाच्या कडीला आलेलो आहेत बघा. आता आम्ही इथं गंगाला ओवाळून घेतो. तर पूजा केली जाते. तिथं महादेव काढला जातो. तर आई आणि शंभू पुढे गेलेले आहेत. इथं मी थोडीशी सेल्फी घेतलेली आहे. खूप मस्त इकडलं गंगाचं वातावरण आहे. खूप करमत आहे गावाकडं. तर आई इथं हे महादेव काढायला येतात. गंगाच्या किनारीनं थोडासा महादेव काढायला लागते आणि त्याची पूजा करून गंगेला पण वोसा लागते. तर आईनं ओवाळून घेतलं. आम्ही दोघी पण आता नारायण महाराजाच्या मंदिरात आलो. दोघीनं पण तिथं ओवशीलं इथं रुक्मिणीच्या मंदिरात आणि आता निघालो देवीच्या मंदिरात जायला. तर शंभूला घ्यायची गरज नाही. खूप मस्त चलू लागला. तर आता आमच्या गावापासून अर्धा ते 1 किलोमीटर देवीचं मंदिर आहे, रेणुका देवीचं. तर तिथं चालवतो आम्ही दोघंजणं. तर शंभू पण खूप मस्त चालायला नाही तर शंभू घे म्हणला असता तर ताटण ते घेता आलं नसतं. पण शंभूनं खूप मस्त रिस्पॉन्स दिलेला आहे. आता आलेलो आहेत आम्ही देवीच्या मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये पण खूप गर्दी होती. तर आता देवीला आम्ही ओवाळून घेऊ, देवीची पण पूजा करू. तर गर्दी होती. बायकांना खूप मस्त मस्त साड्या घातल्या होत्या. तर तुम्ही देवी बघू शकता. लांबूनच दर्शन घ्या. खूप मस्त देवी आहे बघा. किती सुंदर अशी देवी दिसत आहे आज. गजरा ते साडी नवीन घातलेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा आईनं ओवाळून घेतलं. तोपर्यंत आईचा व्हिडिओ मी घेतला. आता मी ओवाळून घेते म्हणजे आई माझा व्हिडिओ घेते. तर इथं मी ओवाळून घेतलं. थोडीशी देवीपाशी सेल्फी काढली इथं. खूप मस्त देवी दिसत होती, सुंदर अशी. माझं पण मेकअप कसं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. तर आज खूप गर्दी झालती. आता देवीला ओवाळून घेतलं तर बायका काय करतात, एकूण एकीची ओटी भरतात, हळदी कुंकू लावतात, तिळगुळ लावतात.
तर इथं तुळजा मातेचं मंदिर आहे बाहेर, तर त्याची पूजा राहिली, पूजा करून घेतली देवीची. आणि आम्ही पण आता इथं बायकापाशी ओटी भरायला बसलेलो आहेत. तर आईनं मी गावातल्या बायका आहेत त्या, तर त्या आमचे माझ्या चुलत सासूबाई आणि चुलत जाऊबाईच आहेत तिथं बसलेल्या. तर आईनं नाही का ओटी भरून घेतली, कुंकू लावलं आणि तिळगुळ देऊन आता एकदा थोडीशी सेल्फी काढून घेतली. तर हे माझ्या सासूबाई व्हिडिओ घ्यायल्यात, त्यांना मी थोडंसं शिकवलेलं आहे, तर त्या पण थोडासा व्हिडिओ घ्यायल्यात बघा. त्यांना खूप वाटतंय की नवीन नवीन काहीतरी करावं म्हणून. तर आता आमचं वोसून घेतलं, ओट्या त्या भरल्या, आता घरी जायचंय. आणि आता लगेच फराळाला पण सप्त्याचं आहे, कारण उपवास असल्यामुळे बायकांना सांजच्या पारीच सप्त्याचं जेवायला होतं. तर आता इथून आम्ही घरी ताटं ते ठेवले आणि लगेच पंक्तीला जेवायला आलो. फराळच होता, कारण आज एकादशी पण होती. फराळ करून आलं की संध्याकाळ झाली आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झाला. खेडेगावामध्ये कसं असते, संध्याकाळी संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकाला बायका फिरतात. तर बायका यायला सुरुवात झाली. मी पण थोडंसं जाऊन आले हळदी कुंकाला आणि मी बसले होते. आई इथं हळदी कुंकू द्यायल्यात. आता मी आलेली, आता आई पण थोडंसं हळदी कुंकाला बाहेर जातात. नंतर मी बायकाला हळदी कुंकू देईल. तर बायका येणं बंद झाल्या होत्या, म्हणून मी काय काय आले हळदी कुंकाला ते भरून ठेवत होते पन्नीमध्ये. खूप सारं सामान आलतं आणि लगेच आता आम्ही कीर्तनाला गेलेलो आहोत. तर आम्ही कीर्तनात होतो, शंभू त्याच्या पप्पासोबत होता. तर इथं मस्त प्रसादाची बुंदी होत होती. शंभू बुंदी खात होता आणि इकडं स्वयंपाकाचं काम चालू आहे बघा. तर संध्याकाळचं हे कीर्तन आहे, खूप मस्त कीर्तन झालं. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.